काय सुरक्षा वाढवलेली आहे? हा आरसीपी आम्ही लावलेली आहे. माझा स्थानिक पोलीस स्टेशनचा बंदोबस्त लावलाय. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून बंदोबस्त लावलेला आहे. मंत्री खासदार यांच्या गाडीवरती आलेले होते सगळे, त्या निमित्तानं काय ठिकाणी लावण्यात आलं, फोटो फाडण्यात आले? तो त्यांचा आता अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी काय जाब वगैरे विचारलं. गाडीवरती काळं लावलं जातं, त्यावरती पोलीस काय कारवाई करणार? पुढे आता भविष्यात बघू काय असेल ती कारवाई करू. त्यांच्या संदर्भात काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काही घेणार का? रॉकेल अंगावर ओतून घेतलं, त्यांच्या संदर्भात काय तुम्ही पकडलं पण होतं काही वेळ? काढून घेतलेलं आहे. ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडून काढून घेतलंय, त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि योग्य तो बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे. आता किती बंदोबस्त वाढवलेला आहे? किती जण आले? आरसीपी लावलेली आहे आम्ही. आरसीपी पथक पूर्णपणे लावलेलं आहे. निश्चित आपण पाहतो की आरसीबी सुनील माने सर होते या परिसरातले क्रांती चौकातले पी आहेत. त्यांनी सांगितलंय की इथे आता आरसीपी इथं मागवलेली आहे आणि अशा पद्धतीनं आता हे पोलिसांचं कडं या भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाच्या समोर लावण्यात आलेलं आहे. कालपासून अशाच पद्धतीनं इथं गोंधळ सुरू आहे. नाराजांची गर्दी या परिसरात होते आहे आणि नाराजांची गर्दी ही कधी कधी संतापचा आवेग दिसून येतोय आणि त्यातून काही जण गाडीवर येण्याचा प्रयत्न करतायत. काल गाडी ऑफिस मधला दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला होता आणि आता या ठिकाणी गेल्या काही वेळापासून सगळे जण अशा पद्धतीनं इथं प्रशांत बदाने आता काल्याच्या समोर बसलेले आहेत. बैठक वाजलेली आहे. त्यांनी प्रशांत बदाने हे बऱ्याच वेळापासून बोलत होते. आता त्यांना तो त्रास जाणवू लागलाय. ते बसलेले आहेत, ते थरथर कापतायत आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग 2 मध्ये ते सतत काम करत होत्या. लोकांचा प्रतिसाद होता. सर्वे मध्ये ते क्रमांक 1 वर होते, तरी त्यांना तिकीट नाकारल्यामुळं ते आक्रोश व्यक्त करतायत. पाणी सुद्धा पिण्यासाठी ते तयार नाहीत आणि हा संताप या ठिकाणी दिसतो आहे आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या प्रभागातील लोक त्यांना आता सांगतायत की थोडं शांत बसा. या दरम्यानच्या काळामध्ये इथे 2 मंत्री आले, मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉक्टर कराडी आले होते. त्यांनी सुरुवातीला यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याच गाडीवर फोटो आपटला होता. त्याचबरोबर त्यांच्या फोटोवर काळं फासण्याचा स्प्रे सुद्धा मारला होता आणि त्यांना बाहेर ओढण्याचाही प्रयत्न या प्रशांत बदाने यांच्या सोबत आलेल्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी केला होता आणि त्यामुळे गोंधळ टाळावा यासाठी ते दोन्ही नेते गेले आणि त्यानंतर इथं बराच वेळ हा गोंधळ सुरू आहे. साहेब विचारा, तुम्ही तुमच्या पीएच्या किती उद्घाटनाला गेले? जनता पार्टीचं त्यांनी त्याच्या पीएनं काय काम केलेलं आहे विचारा. अतुल सावेंना तुझ्या माणसानं, तुझ्या नातेवाईकानं वारड्यामध्ये प्रभागामध्ये काय काम केलं? एक काम सांग म्हणा, एक काम. नाही तर माझं काम. साहेब जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष येत नाही ते येत नाही. तुम्ही सगळे आक्रमक होतात म्हणून मंत्री निघून गेले. साहेब ते निघून नाही गेले. साहेब मी त्यांच्या 2 दिवसापासून मी काल पाय पडतोय. साहेब तुम्ही या समोर यायला तयार नाही. साहेब मला भेटायला तयार नाही. साहेब सर हे जर इमानदार होते, यांनी जिल्हा अध्यक्ष सुद्धा इमानदार होते, तर यांनी सर्वे आणावा. माझा सर्वे मला दाखवा. हे काय म्हणतात साहेब, अतुल सावे साहेब काय म्हणतात, सर्वे मध्ये तुझं नाव पाहिजे. अहो तुमच्या सावेचं 3% नाव आहे, तुमच्या पाल्याचं 10% नाव आहे, याचं 70% 55% नाव आहे या पाटलाचं. आणि या पाटल्यावरती न्याय तुमच्या का फक्त तुमच्या बापाची पार्टी झाली का? वंजाऱ्यांची पार्टी आहे का? वंजाऱ्यांची पार्टी आहे. हा यांना भारतीय जनता पार्टीत न्याय होतो ना, जनतेची पार्टी आहे. साहेब तुम्ही प्रदेश अध्यक्षांची आक्रमक झाले होते. जर जनतेची पार्टी असून माझं एवढं म्हणणं होतं, तुम्हाला बरं वाटतंय? या प्रशांत बदाने यांच्या पत्नी आहेत, त्या आता बऱ्याच वेळापासून खाली बसलेल्या आहेत आणि आता
त्यांनाही त्रास होताना जाणवतोय. आता आता न्याय पाहिजे आम्हाला. जर न्याय नाही दिला आम्ही इथून उठणार नाही. आम्हाला कारण त्या माणसाने 20 वर्ष आमच्या इथं खूप सेवा केलेली, आमच्यासाठी अर्ध्या रात्री पळत आलेले. आम्ही त्या माणसाला तिकीट दिलेलं नाही. आम्हाला कोणाचे काही घेणं देणं नाही. आम्हाला न्याय पाहिजे बस. त्यांनी गद्दारी केलेली 20 वर्ष भागवत करा बस. बाजू मरू नको. मी मरण नाही. मरायचं तर यांच्या नावानं मरू. यांनी 25 वर्षापासून मारलेलं आहे. आता काही विषय नाही. दोघं जण मरू आपण. नाही 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 काय करणार. 25 वर्ष यांनी रक्त चुसलं. यांनी विधानसभा काढली, यांनी लोकसभा काढली आणि यांनी यांच्या नातेवाईकाला तिकीट दिलं. हो मला हो साहेब, मी आंबू कार्यकर्ता होतो. मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे साहेब. मी चार जिल्हाध्यक्षाच्या हातात काम. तनवानी साहेबाला विचारा माझं काम कसं आहे. संजय केनेकरला विचारा माझं काम कसं आहे. शिरीष बोराडकर साहेबांना विचारा माझं काम कसं आहे. आता किशोर शितोळेंना विचारा माझं काम कसं आहे. साहेब 4 जिल्हाध्यक्षांना विचारा, नाहीतरी अतुल चाव्याला विचारा माझं काम कसं आहे. ऐका तुझा पीएच या कराडला विचारा. कराडला मी भाजपसाठी साहेब जनधन योजनेचे 5,000 महिलांचे अकाउंट ओपन केले साहेब. साहेब मी घराघरात 2500 डस्टबिन वाटले साहेब. काही नसताना घरून साहेब चष्मे वाटप केले साहेब. हे सगळे उद्घाटनला होते. यांना लाज वाटायला पाहिजे हो. यांना देव माफ करेन का. देव